दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम। खरं तर विधानसभेचा बिगुल वाजण्याची तयारी सुरू झाली आहे। त्याआधीच बीड जिल्ह्यामध्ये अनेक पक्षांचे नेते आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांची रणनीती ठरवताना पाहायला मिळत आहे। यामध्येच आता ओबीसी नेते टीपी मुंडे सर आपल्या सोबत आहे। नेमका आता त्यांची कशा पद्धतीची रणनीती यावेळेसच्या सगळ्या निवडणुकीमध्ये असणार आहे तेच आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत। काय सर सांगाल, कशा पद्धतीने ही रणनीती यावेळेसच्या निवडणुकीमध्ये असणार आहे? कारण लोकसभा कशी गेली ही सगळ्यांनीच पाहिली आहे, मात्र आता विधानसभेला कशा पद्धतीच्या रणनीती असणार आहे, कशा पद्धतीची आखणी असणार आहे, काय सांगाल? नाही, आम्ही महाराष्ट्रामध्ये 288 जागा ह्या लढायचं आम्ही ठरवलेलं आहे। पण पहिल्यांदा 200 जागा आणि त्याच्यानंतर उर्वरित पुढच्या जागा कशा करता येतील ते, पण 200 जागा 288 पैकी आम्ही त्या लढणार आहोत। आणि आज बीड जिल्ह्यामध्ये मी आलेलो आहे। इथं प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झालेली आणि त्याही बैठकीमध्ये बीड मतदारसंघामधून सुद्धा ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार आम्ही चांगला उमेदवार उभा करणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही जिंकण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत। बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघ आहेत, मात्र या 6ही मतदारसंघामध्ये आधीचे प्रस्थापित नेते आहेत। कोणाकोणाला तुमचं आव्हान राहील तुमच्या उमेदवाराचं? हे पहा, आम्ही 6ची 6 बीड जिल्ह्यातल्या विधानसभा लढणार आहोत। आता समोर कोणते नेते येतील त्याला आमचं आव्हान आहे, त्यामुळं काही विषय नाही आहे। बाकीच्या या प्रश्नावर त्या प्रश्नावर असा काही नाही। जे येतील नेते आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आमची पार्टी करणारच आहोत। ते कोणत्या पक्षातून उभे राहतात ते त्यांचा प्रश्न आहे। मात्र लोकसभेची जी काटेकी टक्कर ही निवडणूक पाहायला मिळाली, यामध्ये अनेक गोष्टी घडल्या बिघडल्या असंही सगळं समीकरण पाहायला मिळालं। मात्र त्यावरून या विधानसभेला कशा पद्धतीची रणनीती आखल्या जाईल आणि आपला ओबीसीचं काय वेगळंपण असणार? आता प्रश्न असा आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी कोणालाही मतदान द्या म्हटलेलं नाही आणि आमचा ओबीसी बहुजन पार्टीचा कॅन्डिडेट उभा नव्हता। म्हणून मी कार्यकर्त्यांना, नेत्यांना, जिल्ह्यातल्या व तुम्हाला ज्याप्रमाणे ज्यांना मतदान करायचं असेल त्यांना तुम्ही मतदान करू शकता असं त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं। पण समजा आमचा जर कॅन्डिडेट असता तर ह्या दोघांनाही अवघड झालं असतं। मग कोण येईल कोण नाही हा प्रश्न वेगळा, पण आम्ही विजयाच्या जवळजवळ गेलो असतो असं आम्हाला वाटत होतं। पण त्यावेळेस आम्ही आमचा कॅन्डिडेट काही अंशी तो आजारी पडला, त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की ठीक आहे, म्हणून महाराष्ट्रातल्या आम्ही 48 जागापैकी आम्ही 14 जागा लढवल्या। पण आत्ता महाराष्ट्रातल्या 288 जागापैकी आम्ही 200च्या वर जागा लढणार आहोत आणि बीड जिल्ह्यातल्या सर्वची सर्व जागा लढणार आहोत। नक्कीच पाहायला मिळतं प्रत्येक पक्षाच्या ज्या वेगवेगळ्या रणनीती आहेत त्या आपण पाहत आलेलो आहोत, इथून पुढं देखील पाहणार आहोत। आता नेमकं ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी आपला जे काही 288 जागा आहेत त्या लढण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित, बीड।